नमस्कार मैत्रिणींनो, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लाऊजला बाही कशी जोडायची म्हणजे ती एकदम मुंड्यामध्ये परफेक्ट बसेल किंवा शोल्डरमधून तिचं पाठीमागचा आणि पुढचा जो मुंडा आहे जो कट केलेला आहे तो परफेक्ट येईल. तर पहा ही बाही कशी जोडायची. तर बाही प्रथम एकमेकीला साईडनं जोडून घ्यायची. म्हणजे साईडने एकमेकीला फक्त लावून बघायचं की दोन्ही पार्ट काखेमध्ये आणि दंडावरती एकसारखे येतात का. जर हे पार्ट दोन्ही एकसारखे आले तर असं समजायचं की ही बाही आपली एकदम परफेक्ट कट झालेली आहे. पाहू शकता माझं दोन्ही बोटांनी मी दाखवत आहे की बाही एकदम परफेक्ट आहे, दोन्ही पार्ट एकसारखे आलेले आहेत. तर यानंतर काय करायचं पहा, ब्लाऊज घ्यायचा आणि ब्लाऊजचा खालचा म्हणजे योगपट्टीचा आणि कमरपट्टी पाठीमागच्या भागाची हे एकमेकाला जोडायचं अशा प्रकारे उंचीला आणि काखेपर्यंत म्हणजे मुंड्यापर्यंत पहा असं जोडायचं. आणि हे दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का पाहायचं. जर हे पार्ट कमी जास्त झाले असतील तर काय करायचं, कात्रीने याला थोडंसं कट करून घ्यायचं. पहा कट करून घ्यायचं आणि एकदम नॉर्मल असतं पहा, ते गहूभर एखाद्याचं जास्त कमी जास्त होतं, परंतु शक्यतो हे दोन्ही पार्ट बाहीचे आणि हे दोन्ही पार्ट ब्लाऊजचे एकसारखे जर आले तर समजायचं आपलं कटिंग आणि आपलं स्टिचिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर एवढंच पुरेसं नाही. तर आता काय करायचं पहा, ही बाही कशी जोडायची. तर बाही जोडताना पहा, वरचा बाहीचा संपूर्ण भाग आणि खालचा ब्लाऊजचा संपूर्ण भाग हा एकसारखेच आला पाहिजे. आणि काकेमध्ये हे दोन्ही मुंडे पुढचा आणि पाठीमागचा एका सोबत एक आला पाहिजे, म्हणजे एका समोर एक आला पाहिजे. अशा प्रकारे बाही जोडण्याची ट्रिक मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. तर हा पहा ब्लाऊजचा शोल्डर आहे आणि यातून आता बाही टाकून घ्यायची वरती याच्या. आणि बाही कशी टाकायची, तर बाहीचा मध्य काढायचा आणि बाही मध्यनी जोडायची. पहा कधीही साईडनं जोडायला सुरुवात करायची नाही पुढच्या भागाला किंवा मागच्या भागाने. तर बाही ही शोल्डरवर मध्यातून मध्य बाहीचा काढूनच जोडायची, म्हणजे बाही दोन्ही बाजूला एकसारखी बसते. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. पाहू शकता मी कशी जोडायला सुरुवात केलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे की बाही जोडताना मध्यातून जोडायची. अशा प्रकारे जर तुम्ही बाही जोडली तरच तुमची बाही ही एकदम परफेक्ट बसणार आहे. पहा आणि ही बाही कशी जोडायची पहा. तर मध्यातून सुरुवात केल्यानंतर पुढच्या किंवा मागच्या, आता माझा प्रथम पाठीमागचा भाग आलेला आहे, तर तिकडच्या बाजूला टीप मारून घ्यायची अलगद. अगदी हळूवार असा जोडायचा की जेणेकरून मुंड्यामध्ये ब्लाऊज खेचल्या वगैरे जाणार नाही. आणि पुन्हा तिथून पहा मुंड्यापाशी गेल्यानंतर रिटर्न यायचं. कुठे यायचं, तर मध्यापर्यंत यायचं. हळूहळू टीप घालत काय करायचं, मध्यापर्यंत यायचं. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजला बाही जोडचाल त्यावेळेस काय होतं, बाहीचे दोन्ही पार्ट एकसारखे येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही खांद्यावरती अगदी परफेक्ट बसून जाते. पहा हे पहा अशा प्रकारे आता पुढच्या साईडला मी बाही जोडत आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि बाही जोडण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगून द्या. आता पहा पुढेपर्यंत जोडत आल्यानंतर पुन्हा अजून एकदा रिटर्न जायचं आहे. रिटर्न जायचं आहे म्हणजे मध्यापर्यंत जायचं आहे. म्हणजे बाही आपण मध्यातून जोडली ना तर इकडून तिकडून अशा एकूण बाहीला 2 टिपा पूर्ण कंप्लीट झाल्या. पहा म्हणजे पाठीमागच्या बाजूला पण 2 आणि पुढच्या बाजूला पण 2 टिपा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे बाही जोडली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही कशी बसते हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. पण ही परफेक्ट पद्धत आहे पहा बाही जोडण्याची. बऱ्याच लेडीज काय करतात, एका साईडनं बाही जोडायला सुरुवात करतात, परंतु ते पूर्णतः रॉंग म्हणजे चुकीचं आहे. मी बऱ्याच टेलरचं पाहिलेलं आहे की एका साईडनं बाही जोडतात आणि अशा वेळेस काय होतं, मुंड्याचा तो भाग आहे तो परफेक्ट येत नाही. पहा मध्य जो धरलेला असतो ब्लाऊज कट करताना आपण, तर तो आता हे पहा जोडून पाहायचं एकमेकाला की हे दोन्ही पार्ट बाही बसवल्यानंतर एकसारखे आले का. महत्त्वाचं आहे हे, कारण दोन्ही पार्ट कमी जास्त होऊ नयेत. हे पहा माझे एकसारखे आलेले आहेत म्हणजे सेम सारखे आलेले आहेत. आणि पाठीमागचा मुंडा हा पुढच्या मुंड्याचा समोरासमोर काखेमध्ये आलेला आहे. म्हणजे बाहीचं कटिंग, ब्लाऊजचं कटिंग, बाहीचं स्टिचिंग आणि ब्लाऊजचं स्टिचिंग हे अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर आता काय करायचं, सरळच बाजूने पहा बाहीपासून च्या दंडापासून ते खाली कमरेपर्यंत सरळ बाजूनी अगदी अलगद म्हणजे एकदम नाजूक कडेला अशी टीप मारून घ्यायची.
आणि एक्स्ट्रा जे धागे लोंबतात ना ते कट करून काढायचे पहा. यामध्ये एक्स्ट्रा जे धागे लोंबतात ना ते कट करून काढायचे. हे पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे, एकदम परफेक्ट. दोन्ही बाजू सेम सारख्या आलेल्या आहेत, याच्यावरून तुम्हाला दिसत आहे. दोन्ही भाज्या काय झाल्या आहेत, सेम सारख्या आलेल्या आहेत. आणि काकेमध्ये देखील मुंडे एकसारखे आलेले आहेत, म्हणजे समोरासमोर आलेले आहेत. ज्यावेळेस मुंडा एकमेकाच्या समोरासमोर येतो त्यावेळेस समजून जायचं की आपला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट आलेला आहे, म्हणजे फिटिंगला एकदम परफेक्ट. एक्स्ट्राचं कट करून काढलं पहा. आता उलट करायचं याला. उलट केल्यानंतर काय करायचं याला पहा, आतल्या साईडनं टीप मारून घ्यायची. आता आतल्या साईडनं टीप कशी मारायची पहा. अगोदर हाताने एकदाच प्रेस करायचं याच्यावरती, आणि प्रेस केल्यानंतर हे पहा मुंडा आणि दंड हे दोन्ही भाग एकमेकाला अगोदर धरून घ्यायचे आणि या दोन्ही भागाला असं धरून टीप मारून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग करचाल त्यावेळेस तुमचा बाहीमध्ये किंवा मुंड्यामध्ये किंवा फिटिंगमध्ये कुठेही ब्लाऊज बिघडणार नाही. आता या प्रकारे बाही बसवून झाल्यानंतर फिटिंगची टीप ही संपूर्ण मारून घ्यायची पहा. खूप सोपी पद्धत आहे. आणि याच्यानंतर शेवट तुम्ही फिनिशिंग तुम्हाला मुंड्याचं दाखवणार आहे, कसं आलं आहे ते ओपन करून, म्हणजे सरळ करून. तर इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर हा व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. या प्रकारे तुम्ही जर बाहीचं कटिंग स्टिचिंग म्हणजे स्टिचिंग जर केलं तर एकदम परफेक्ट बसणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब लाईक करून घ्या पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या पहा. तर शेवटचं फिनिशिंग तुम्हाला मी दाखवते. हे पहा, अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बाहीची आतली घडी दुमडचाल त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे धागे आत लोंबणार नाहीत पहा. आता याला सरळ करून तुम्हाला मुंड्याच्या पुढे मुंडा कसा आलेला आहे ते दाखवते पहा. सरळ करून घेतलं पहा. आणि हे पहा काकेमध्ये मुंड्याच्या पुढे मुंडा कसा आलेला आहे, म्हणजे टिपच्या अगदी तिळभर देखील इकडं तिकडं झाली नाही. सेम टू सेम एकमेकाच्या समोर दंड, सेम टू सेम एकमेकाच्या समोर कमर आणि सेम टू सेम काकेतला पहा भाग एकमेकाच्या समोर एकदम परफेक्ट आलेला आहे. म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही एकदम परफेक्ट झालं. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बाही कशी वाटली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि वेलकम.